आणि एक महत्त्वाची बातमी आहे, माढा लोकसभेमध्ये कोण बाजी मारणार? दोन भावांनी एक पैज लावली आहे. योगेश पाटील आणि निलेश पाटील या भावंडांनी तब्बल 11 बुलेटची पैज लावली आहे. दोन्ही भावांनी भाजपच्या समर्थकांना 11 बुलेटचं चॅलेंज दिलंय. दरम्यान दोन्ही भावांनी दिलेलं चॅलेंज रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या समर्थकांना देखील स्वीकारलंय. निंबाळकरांचे समर्थक अनुप शहा यांनी हे चॅलेंज स्वीकारलं आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये धैर्यशील मोहिते पाटील विरुद्ध रणजितसिंह नाईक निंबाळकर असा जोरदार सामना रंगलेला पाहायला मिळाला आणि त्याच संदर्भात आता तब्बल 11 बुलेटची शर्यत दोन्ही बाजूच्या समर्थकांकडून लावण्यात आली आहे. TV9 मराठीच्या एका बातमीमध्ये पंढरपूर येथील निलेश पाटील व उमेश पाटील या भावंडांनी खासदार माढ्यामधनं जो खासदार होईल तो मोहिते पाटील असेल अशी पैज लावली आहे. मी त्यांची पैज स्वीकारत आहे. माढ्यामधनं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरच होणार आणि पराभव मोहिते पाटलांचा होणार. हे मी त्यांचं आव्हान मी स्वीकारतोय. मी सांगतो की खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरच निवडून येणार आणि त्यांनी जे 11 बुलेटची पैज लावली त्यांनी 11 बुलेट बुकिंगची पावती दाखवा. मी पंढरपूरमध्ये येऊन लगेच 11 बुलेटची पैज